गुरुदेव दत्त महाराज. आजचा व्हिडिओ आपला हा पिशाच्य बाधा किंवा भूतबाधेवरती असणार आहे. आता हा आपला व्हिडिओ म्हणजे हा कंटेंट आपला नाही आहे भूतबाधा पिशाच्य बाधा, पण एखाद्याला त्याची लक्षणं माहीत असावी यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे महाराज. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्याच्यावरती पिशाच्य बाधा किंवा भूतबाधा होणार आहे त्याचं लक्षण मी सांगतो महत्त्वाचं. त्याचं कोणता ना कोणता तरी जॉईंट, हाडाचा जॉईंट म्हणा, तो दुखायला लागतो. ते झाल्यानंतर मग ते कोणताही असो, किंवा गुडघे असतील, घोटे असतील, किंवा ते झाल्यानंतर मानेचा भाग असेल, किंवा कमरेचा भाग असेल, किंवा पाठीचा भाग असेल, तो दुखायला लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे तो देवापुढे गेल्यानंतर त्याचं मन बैचेन होतं की तो बसू शकत नाही किंवा आध्यात्मिक गोष्ट करू शकत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे एखादं काम करायला गेल्यानंतर त्या कामात त्याचं मन लागत नाही, आणि जरी मन लागलं तरी तो त्यातून सारखा बाहेर पडतो. ही तिसरी गोष्ट महाराज. चौथी गोष्ट म्हणजे एखाद्याला जर भूतपिशाच्य बाधा जर लागलेली असले, किंवा आता म्हणजे सुरुवातीची लक्षणं आहेत हे महाराज, त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं रात्री झोपताना त्याची झोपच उडून जाते महाराज. त्याला झोप लागत नाही, कसलीच झोप लागत नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामध्ये पूर्णपणे झोप निघून जाते. जरी झोप लागली तरी साधारणतः पुन्हा 1 तास 2 तासांनी त्याची पुन्हा झोप म्हणजे निघून जाते, आणि पुन्हा तो जागा राहतो. परत झोप लवकर लागत नाही. ही गोष्ट ह्यात महत्त्वाची आहे महाराज. आता तुम्ही म्हणाल की हे तर आत्ताच्या काळामध्ये होऊन जातं, ज्याला एखादा कामात स्ट्रेस असतो किंवा काय असतो त्याला होऊन जातं. पण महाराज यामध्ये सांगण्याची गोष्ट अशी आहे की पिशाच्य बाधा किंवा भूतबाधा जर झाली तरी किती दिवसात बाहेर येतं, तर साधारणतः 2 ते 2.5 महिने लागतात त्याला पूर्णपणे तुमच्यावरती शरीरावरती वश व्हायला. हे महत्त्वाचं ऐकून घ्या. कारण ज्या वेळेस तुमच्यावरती ती बाधा व्हायला लागते त्यावेळी तुमचं हे सुरुवातीचे दिवस असतात, त्यामध्ये तुम्हाला किरकोळ लक्षणं जाणवायला लागतात. पण त्याच्यानंतर तुम्हाला सर्वात मोठं लक्षण म्हणजे तुमचं कामच कोणतं होत नाही महाराज. आणि तुम्ही काम जरी करत असाल तर त्या कामात तुमचं मन लागत नाही. तिथं तोटा ते झालं की तुमचा वेळ वाया जाणे, आणि ते झाल्यानंतर घरी येऊन तुम्ही पुन्हा चिडचिड करायला लागता, आणि तुमच्या वागण्यात पूर्णपणे बदल होतो. हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे महाराज. आता तुम्ही म्हणाल की ते झाल्यानंतर आमच्यात बदल होणारे काय बदल असतात? बदल महत्त्वाचा, तुम्ही कसंही वागायला लागता. तुम्हाला म्हणजे आंघोळ म्हणा, इतर गोष्टी म्हणा, तुमच्या डेलीच्या ज्या गोष्टी आहेत ते काम करताना तुम्हाला कंटाळा येतो म्हणा. महत्त्वाचं तुमचं पूर्ण अंग हे दुखत राहतं. तुम्ही कितीही पेनकिलर गोळ्या खा किंवा इतर काहीही करा, ट्रीटमेंट करा तुमच्या शरीरावरती, तर त्यातून तुम्ही बाहेर पडू शकत नाही महाराज. ह्याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या लवकरच शनिवार रविवारी येणार आहे. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.